हॅलो, नमस्कार. मी आहे ज्योती आणि तुम्हा सर्वांचं माझ्या ज्योती रंजन या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आज आपण बनवणार पावभाजी. बनवण्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे बीट, बटाटा, ढोबळी मिरची, कॉलीफ्लॉवर्स, त्यानंतर थोडंसं गाजर आणि इथे आहे आपले हे वाटाणे. तर आपण एवढे सर्व घेतलेलं आहे. आता ह्याला स्वच्छ धुवून चिरून हे घेऊया आणि मग कुकरला टाकूया. आम्ही सर्व भाज्याच्यामध्ये चिरून स्वच्छ धुवून टाकलेले आहे. तर आपण कुकर लावूया. त्याच्यामध्ये तुम्हाला तर शिजेल एवढे पाणी टाका आणि कुकरला लावून गॅसवर ठेवूया. कांदा आणि टोमॅटो घेतलेला आहे. एक कांदा आणि टोमॅटो मी बारीक करून त्याची पेस्ट बनवणार आहे. तर तुम्ही याचे कांद्याचे बारीक छोटे छोटे पेस्ट पण करू शकता, टोमॅटोचे पण. कारण आमची मुलं खात नाही आहेत, ते खात नाहीत असं दिसलं की बाजूला करतात किंवा खात नाहीत, त्यामुळे मी त्याची पेस्ट करून टाकते. तर तुम्हाला जसं योग्य वाटते तसं तुम्ही करू शकता. तर तुम्ही कांद्याची, टोमॅटो आणि बीटची मी पेस्ट बनवलेली आहे. तर तुम्ही याच्याऐवजी बीट भाज्यांमध्ये पण टाकू शकता शिजताना, आणि टोमॅटो आणि कांदा बारीक चिरून पण घेऊ शकता जर पेस्ट नसेल करायची तर. कारण आमची मुलं खात नाही आहेत ना, त्यामुळे मला पेस्ट करायलाच लागते. आपलं कुकर झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता हे भाज्या उकळून झालेल्या आहेत उकळून. तर आपण हे आता मिक्स करूया त्याला. जिरे, मोहरी आणि कढीपत्त्याची मी फोडणी दिलेली आहे. त्याच्यामध्ये आपण पाहू शकता याच्यामध्ये मी जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि टोमॅटोची पेस्ट आणि कांद्याची पेस्ट टाकलेली आहे. तर ते मस्त त्यात तेल उतरेपर्यंत मस्त आपण हे करून घ्यायचं, त्याला हलवून घ्यायचं. मग त्याच्यामध्ये पावभाजी मसाला आणि ते बारीक लिंबू ते मिक्स करूया. हे पहा, मी याच्यामध्ये भाज्या पूर्ण मिक्स करून घेतलेल्या आहे. तर आपण त्याच्यामध्ये जेवढं लागेल तेवढेच पाणी टाकू शकतो, जास्त पाणी नाही द्यावे. तेवढं थोडं तुम्हाला जसं हवे तसं टाकू शकता पाणी, आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं. पावभाजी तुम्हाला कशी वाटली तर कमेंट करून नक्की सांगा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका.